कधीतरी मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत असं खायचं आपली इच्छा होते. तर आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी मस्तपैकी बनवलेली आहेत झणझणीत अशी मसाला वांगी. नक्की तुम्ही देखील बनवून बघा. खूप छान अशी ही टेस्ट असते ह्या भाजीला. एकदा जर तुम्ही बनवली तर सगळे अगदी बोटं चाटून खातील. एक भाकरी खाणारे 2 भाकरी खातील. तर चला सुरुवात करूया. तर इथे बघा अशा प्रकारची छोटी छोटी वांगी होती हिरवी. तर ती मी आणलेली होती, स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर अशा पद्धतीने चिरा टाकलेले आहे त्याला 4 आणि मिठाच्या पाण्यात ते ठेवलेले आहेत. तर आता आपल्याला हे मिठाच्या पाण्यात 5 ते 7 मिनिट ठेवायचे आहेत, जेणेकरून ते काळे पडत नाहीत आपले. तर मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत. तोपर्यंत इकडे मी मसाला बनवून घेणार आहे. त्यासाठी इथे मी तव्यावर सगळ्यात आधी तवा तापल्यावर अर्धी वाटी सुकं खोबऱ्याचे काप आहेत, तर ते घेतलेले आहेत. ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही खोबऱ्याचं किस देखील घेऊ शकतात. तर इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. तर हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं कोरडं झालं होतं. तर 5 ते 10 मिनिट मी पाण्यात ठेवलं. त्यानंतर त्याचे काप केलेले आहेत. तर अशा पद्धतीने छान असं मी लो फ्लेमवर हे मस्त भाजून घेणार आहे. अगदीच काळपट आपल्याला करायचं नाही. जास्त जर तुम्ही खोबरं भाजलं तर तुमची भाजी ही कडवट लागते. खोबरं भाजून झाल्यानंतर काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता एक मोठी वाटी कांदा कापलेला आहे, बारीक लांब पातळ कापलेला आहे, तर तो टाकलेला आहे. तो आता मी इथे भाजून घेणार आहे. सुरुवातीला तेल न टाकताच मी इथे 3 ते 4 मिनिट हा कांदा भाजून घेणार आहे. नंतर आपण तेल टाकणार आहोत. अशा पद्धतीने जर का तेल न टाकता आधी भाजून घेतला तर कांदा देखील पटकन भाजून होतो. आणि आपण नंतर तेल टाकून हा भाजणार आहोत. अगदी म्हणजे मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजायचा आहे, कारण तुमचा कांदा जास्त जळू शकतो. तर इथे बघा 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. आता यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि तेल टाकून झाल्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनिट भाजून घेणार आहे. तेल टाकून झालं की मग छान असं आपल्याला हळुवारपणे हलवत राहायचं आहे त्याला आणि मीडियम फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे. कांदे बघा इथे भाजत आलेले आहेत. आता या स्टेजला यामध्ये इथे मी आपलं आलं लसूण आहे तर ते टाकून घेणार आहे. तर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं इथे मी टाकून घेतलं आहे. 1 मोठा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. आता ते टाकून झाल्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान अशा पद्धतीने भाजल्यानंतर लसूण आणि जिऱ्याची देखील छान टेस्ट येते त्यामध्ये. आता 2 ते 3 मिनटं इथे झालेली आहेत. आता आपल्याला यामध्ये एक छोटा टोमॅटो मी इथे बारीक कापून घेतलेला आहे, अगदीच बारीक कापलेला नाही. तर तो टाकून घ्यायचा आहे आणि फक्त 2 मिनिट आपल्याला हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिट आपल्याला न हलवता हे छान असं वाफून घ्यायचं आहे. तर 2 मिनिट झालेले आहेत. आपला मसाला देखील छान असा भाजून झालेला आहे. आता आपल्याला हा मसाला थंड होऊ द्यायचा आहे. तर इथे बघा मी बाजूला ठेवलेला आहे मसाला थंड व्हायला. आता इकडे बघा आपण एका कढईमध्ये 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि त्यानंतर ही वांगी आहेत तर त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. पुन्हा एका पाण्याने धुवून घेतलेलं होतं मी आणि आता हे तेलामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिटांपर्यंत परतायचं आहे. तर आधी आपल्याला तेलात हे मिक्स करून घ्यायचे आहेत, मिनिटभर परतायचे आहेत आणि त्यानंतर हे परतून झाल्यानंतर आपल्याला त्याला झाकण ठेवून ते वाफवायचे आहेत. तर इथे बघा मी झाकण ठेवून याला 3 मिनिट वाफवून घेणार आहे. तोपर्यंत आपल्याला बघा इकडे हे वाफून होत आहेत, तोपर्यंत आपण छान मसाला आहे तर तो वाटायचा आहे. सुरुवातीला खोबरं वाटून घ्यायचं आहे, त्यानंतर त्यात हे मिश्रण टाकायचं आहे. तर ते मी आता वाटून घेणार आहे. आता हे बघा आपला हा मसाला आहे तर तो वाटून झालेला आहे. इकडे आपली वांगी बघूया, छान अशी मस्त तेलात परतून झालेली आहेत. आता ही वांगी आपल्याला काढून घ्यायची आहेत. तर दुसऱ्या एका भांड्यात मी ते काढून घेणार आहे आणि त्यानंतर एका दुसऱ्या कढईमध्ये मोठ्या कढईत टाकायचं आहे. तर 2 चमचे तेल तापून घेतलेलं होतं, त्यामध्ये हे वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. हळुवारपणे तुम्ही मसाला हा टाकायचा आहे कधीही तेल तापल्यानंतर, कारण तापलेल्या तेलात तुम्ही मसाला टाकायला गेले तर त्याचे शिंतोडे लगेच तुमच्या हातावर ओढू शकतात. तर इथे आता मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. साधारण 2 ते 3 मिनिट हे 2 मिनिटभर तरी आपल्याला सारखं हलवत मग ते परतत राहायचं आहे. आता हे बघा 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकतात बरंचसं आता तेल सुटायला सुरुवात झाली. आता आपल्याला यात मसाले टाकायचे आहेत. तर 1 मोठा चमचा लाल तिखट आहे, धनेपूड आहे 1 चमचा, हळद अर्धा चमचा, पाव चमचा गरम मसाला आणि 1 लहान चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे. तर हे सर्व मसाले आता आपल्याला या वाटणात टाकून घ्यायचे आहेत. तर ते मी आता टाकून घेणार आहे आणि सर्व मसाले टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे.
आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर ते मी परतत आहे आणि हे मसाले परतत असताना गॅसची फ्लेम मी लो ठेवायची आहे, नाहीतर तुमचे मसाले खाली जळू शकतात. आणि बघू शकतात कडेने तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये थोडी कसुरी मेथी आपण टाकून घ्यायची आहे. कसुरी मेथी टाकल्याने ह्या भाजीला छान चव येते. आता हे मिक्स करून झालेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहे. मसाले भाजून झालेले आहेत आणि पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याला छान तेल सुटू द्यायचं आहे पुन्हा. तर सुरुवातीला आपल्याला फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर तेल सुटेपर्यंत लो फ्लेमवर त्याला शिजू द्यायचं आहे. तर हे बघा छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे, हे बघा. आणि त्यानंतर आता हे व्यवस्थित असं तेल सुटून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ही वांगी टाकून घ्यायची आहेत. आता ही अशा पद्धतीची वांगी बनवताना सुरुवातीला जर का तुम्ही नुसती तेलात फ्राय करून घेतली तर त्याची टेस्ट ही अप्रतिम होते. नक्की अशा पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा, खूप छान लागते. आता याची क्वांटिटी म्हणजे रश्याची तुम्हाला हवी तशी तुम्ही म्हणजे घट्ट ठेवू शकतात किंवा पातळ ठेवू शकतात. आता हे मसाल्यामध्ये वांगे टाकून झाल्यानंतर 2 मिनिट आपल्याला वांगे त्यात शिजू द्यायचे आहे. त्यानंतर मी फक्त 1 ग्लास पाणी टाकणार आहे, कारण वांगी शिजायला अजून वेळ लागणार आहे. आणि जर का पाणी नाही टाकलं तर पूर्ण आपला हा जो रस्सा आहे तर घट्ट होईल. 1 ग्लास पाणी टाकून झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर मीठ टाकून झाल्यानंतर, आणि मीठ हे व्यवस्थित टाकायचं आहे कारण वांगी परतत असताना आपण मीठ टाकलेलं नाही. जर त्या वेळेला तुम्ही थोडं मीठ टाकलं असेल तर नंतर टाकताना बेताने टाकायचं आहे. आता 1 उकळी आलेली आहे. 1 उकळी आल्यानंतर आपल्याला हे 5 ते 7 मिनिट पुन्हा शिजू द्यायचे आहेत. आणि मग दाखवते 5 ते 7 मिनिटानंतर आपली भाजी तयार झालेली आहे. नक्की अशा पद्धतीची भाजी बनवून बघा, गरमागरम भाकरीसोबत खूप छान लागते. आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह.